विकली लग्न प्रेडिक्शन कसे करायचे? तुला लग्न 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026 या आठवड्याचे तुला लग्नाचे विकली प्रेडिक्शन. पण त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊयात. विकली प्रेडिक्शन नेमके कसे केले जाते? फक्त राशी पाहून भविष्य सांगायचे नसते. त्यासाठी त्या आठवड्यात ग्रह कोणत्या राशीत आहेत, तुला लग्नापासून ते कोणत्या भावात येतात, त्या भावाचा जीवनातील कोणत्या विषयाशी संबंध आहे आणि त्या ग्रहाचा तुला लग्नासाठी स्वामीपणा काय आहे, हे सर्व पाहून प्रेडिक्शन तयार केले जाते. आता आपला मुख्य फॉर्म्युला आहे. सर्वात पहिल्यांदा ग्रह पाहायचे, त्यानंतर भाव, त्यानंतर विषय आणि लास्टला परिणाम. आता तुला लग्नापासून भाव पाहूयात. तुला लग्नासाठी पहिला भाव म्हणजे स्वतःची ओळख, पर्सनॅलिटी, शरीर, व्हायटॅलिटी आणि ओव्हरऑल फिजिकल कॉन्स्टिट्यूशन. दुसरा भाव म्हणजे पैसा, कुटुंब आणि वाणी. तिसरा भाव म्हणजे प्रयत्न, कम्युनिकेशन आणि छोटी यात्रा. चौथा भाव म्हणजे घर, प्रॉपर्टी आणि मानसिक सुख. पाचवा भाव म्हणजे प्रेम, शिक्षण, क्रिएटिव्हिटी आणि मुले यांच्याशी रिलेटेड. सहावा भाव म्हणजे डिसीज किंवा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स, नोकरी किंवा सर्व्हिस, कॉम्पिटिशन, कर्ज आणि डेली रुटीन. सातवा भाव म्हणजे मॅरेज आणि पार्टनरशिप यांच्याशी रिलेटेड. आठवा भाव म्हणजे सडन चेंजेस आणि ट्रान्सफॉर्मेशन. नववा भाव म्हणजे भाग्य, हायर लर्निंग, ट्रॅव्हल आणि स्पिरिच्युअलिटी यांच्याशी रिलेटेड. दहावा भाव म्हणजे करिअर आणि प्रोफेशन. अकरावा भाव म्हणजे आपला इन्कम, गेन्स, नेटवर्किंग आणि इच्छापूर्ती. आणि 12वा भाव सगळ्यात लास्टला म्हणजे एक्सपेन्सेस, फॉरेन मॅटर्स आणि विड्रॉल. आता या आठवड्याचे ग्रह समजावून घेऊयात. 31 ऑगस्टच्या आसपासच्या सायडिरियल पोझिशन्सनुसार सूर्य आणि बुध सिंह राशीत, मंगळ मिथुनमध्ये, गुरु कर्कमध्ये, शुक्र कन्ये, शनी मीनमध्ये, राहू कुंभमध्ये आणि केतू सिंहमध्ये आहेत. म्हणजेच तुला लग्नापासून सूर्य, बुध आणि केतू 11व्या भावात, मंगळ हा 9व्या भावात, गुरु हा 10व्या भावात, शुक्र हा 12व्या भावात, शनी हा 6व्या भावात आणि राहू 5व्या भावात येतो. आता प्रत्येक ग्रहांचा अर्थ समजावून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा करिअर आणि प्रोफेशनशी रिलेटेड. सर्वात आधी 10वा भाव पाहूयात. तुला लग्नापासून 10व्या भावात गुरु आहे. 10वा भाव म्हणजे करिअर आणि प्रोफेशन. त्यामुळे या आठवड्यात करिअर रिलेटेड मॅटर्स महत्त्वाचे राहू शकतात. कामामध्ये नवीन संधी निर्माण होणे, वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणे किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाणे, या सर्व गोष्टींची शक्यता दिसते. म्हणून करिअरच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा आहे. आता मनी आणि इन्कम यासाठी आपण 11वा भाव पाहतो. 11वा भाव म्हणजे इन्कम, गेन्स, नेटवर्किंग आणि इच्छापूर्ती. या भावात सूर्य, बुध आणि केतूचा प्रभाव आहे. त्यामुळे आर्थिक लाभाच्या संधी किंवा नेटवर्किंगमधून फायदा मिळण्याची जास्त शक्यता आहे. पण केतू असल्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी आपल्या अपेक्षेप्रमाणेच होईल असे म्हणता येणार नाही. म्हणून प्लॅनिंग, फॉलोअप आणि योग्य निर्णय हे जास्त महत्त्वाचे राहतील. आता या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा बदल पाहूयात. 2 सप्टेंबर 2026 रोजी शुक्र तुला राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजे तुला लग्नापासून शुक्र 12व्या भावातून पहिल्या भावात येणार आहे. हा ट्रान्झिट ॲस्ट्रोसेजनुसार 2 सप्टेंबरला दुपारी सुमारे 1:41 होणार आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शुक्र हा तुला लग्नाचा लग्नेश आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरनंतर पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स, ॲपिरियन्स, रिलेशनशिप्स आणि सोशल इंटरॅक्शन या विषयांना अधिक महत्त्व मिळू शकते. स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकतो. नात्यामध्ये संवाद सुधारण्याची संधी मिळू शकते. म्हणून या आठवड्याच्या मध्यापासूनच पर्सनल लाईफमध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस पाहायला मिळतील. रिलेशनशिप्स आणि मॅरेज. तुला लग्नासाठी 7वा भाव मॅरेज आणि पार्टनरशिपचा आहे. शुक्राचा पहिल्या भावातील प्रवेश रिलेशनशिप मॅटर्समध्ये अट्रॅक्शन, डिप्लोमॅसी आणि संवादाला चालना देऊ शकतो. म्हणून रिलेशनशिपमध्ये म्हणजे असणाऱ्यांसाठी गैरसमज कमी करून संवाद वाढवण्याचा हा चांगला काळ ठरू शकतो. अविवाहित व्यक्तींना सोशल इंटरॅक्शन किंवा नवीन ओळखीच्या माध्यमातून काही संधी निर्माण होऊ शकतात. पण कोणताही निर्णय फक्त या जनरल ट्रान्झिटवरून निश्चित मानू नये. हेल्थ आणि आता हेल्थशी रिलेटेड आपण 6वा भाव पाहूयात. 6व्या भावात वक्री शनी आहे. 6वा भाव डिसीज किंवा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स, नोकरी किंवा सर्व्हिस,
कॉम्पिटिशन, कर्ज आणि डेली रुटीनशी संबंध आहे. त्यामुळे या आठवड्यात कामाचा ताण आणि डेली रुटीन याकडे लक्ष देणे महत्त्वाचे राहील. झोप, आहार, रुटीन आणि रेस्ट यामध्ये बॅलन्स ठेवणे फायदेशीर ठरेल. जुनी किंवा वारंवार जाणवणारी हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तिच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आता आपण ट्रॅव्हल आणि स्पिरिच्युअलिटी रिलेटेड 9th भावाशी रिलेटेड जे काही आहे ते पाहूयात. मंगळ 9व्या भावात असल्यामुळे ट्रॅव्हल, हायर लर्निंग आणि स्पिरिच्युअलिटी या विषयामध्ये सक्रियता वाढू शकते. नवीन काही शिकण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. प्रवासाची योजना असेल तर योग्य प्लॅनिंग करून पुढे जाणे चांगले. तर या आठवड्याचा सारांश असा आहे. करिअरमध्ये प्रोग्रेससाठी संधी आहेत. फायनान्शियल मॅटर्समध्ये प्लॅनिंग आणि फॉलोअप महत्त्वाचा. रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन सुधारण्याची शक्यता. आणि 2 सप्टेंबरनंतर शुक्र तुला राशीत येणार आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स आणि पर्सनल लाईफमध्ये सकारात्मकता वाढण्याची शक्यता जास्त आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र रुटीन, रेस्ट आणि बॅलन्स याकडे लक्ष देणे खूप आवश्यक. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. हे जनरल ट्रान्झिट बेस्ड वीकली प्रेडिक्शन आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात स्पेसिफिक घटना कधी घडेल हे सांगायचे असेल तर फक्त ट्रान्झिट पाहणे पुरेसे नाही. त्यासाठी जन्मकुंडली, दशा, कस्प, सबलॉर्ड आणि केपी सिग्निफिकेटर्स यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागतो. आणि जर तुम्ही तुला चंद्रराशीचे प्रेडिक्शन पाहत असाल तर ग्रहांचे भाव चंद्रापासून मोजले जातील. त्यामुळे लग्नावर आधारित प्रेडिक्शन आणि चंद्रराशीवर आधारित प्रेडिक्शन एकसारखे असतीलच असे नाही. म्हणून आजचे प्रेडिक्शन आहे हे फक्त तुला लग्नासाठी 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026. आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण इतर लग्नांचे वीकली ट्रान्झिट प्रेडिक्शन याच पद्धतीने पाहूयात. म्हणजेच काय तर ग्रह, त्यानंतर भाव, त्यानंतर विषय आणि लास्टला परिणाम. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद.